तुपाची विहीर ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल, पण हे खरं आहे. राज्याच्या एका ठिकाणी ही तुपाची विहीर आजही पाहायला मिळते. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग 39वा आणि आज मी बोलतोय पावनगडावरच्या तुपाच्या विहिरीबद्दल. जुन्या काळात टॅक्स म्हणून साठवता येतील असे पदार्थ जमा केले जायचे. यापैकीच एक होतं तूप. जमा झालेलं सगळं तूप हे लहानशा विहिरीत साठवलं जायचं. पण इतक्या तुपाचं करायचे तरी काय? तर लढाईत जखमी होणाऱ्या सैनिकांची जखम भरून काढण्यासाठी याचा औषध म्हणून उपयोग व्हायचा. सैनिकांच्या जखमा भरण्यासाठी प्रत्येक गडावर तुपाच्या टाक्या, हांडे किंवा छोट्या विहिरी असायच्या. जेवढं जास्त जुनं तूप तेवढं ते जास्त परिणामकारक असं मानायचे. तुपाच्या विहिरीचा उल्लेख हा आज्ञापत्रातही दिसून येतो. तुपाची टाकी बनवण्यासाठी काळा कुळकुळीत भेगा न पडलेला दगड निवडावा. दगडावर भेगा असतील तर त्यावर बुजवण्यासाठी चुन्याचा लेप द्यावा. तूप पाझरून खाली जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी असा उल्लेख आज्ञापत्रात दिसून येतो. आणि याच तुपाच्या विहिरीचा एक नमुना आजही आपल्याला पावनगडावर पाहता येतो. तुम्ही ही तुपाची विहीर पाहिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.